लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। दिल्लीमधील महायुतीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही। महायुतीमधील सूत्रांची माहिती, 2 दिवसांनंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागा वाटप अंतिम होण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4हून अधिक जागा देण्यास भाजपचा नकार। बारामती, रायगड राष्ट्रवादीला सोडणार। उर्वरित 2 जागांचा निर्णय अमित शहांशी बैठकीनंतर, सूत्रांची माहिती। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात समरजित घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली। शरद पवारांकडून अनंतराव थोपटेंशी असलेल्या 40 वर्ष जुन्या संघर्षाला पूर्णविराम। पवारांनी भोरमध्ये घेतली अनंतराव थोपटेंची भेट। नऊ एप्रिलला गुढीपाडव्याला सभेमध्ये भूमिका मांडणार। मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंची घोषणा। अनेक विषयांवर बोलायचंय, राज ठाकरेंचं वक्तव्य। दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीत। राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल। फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचा राज ठाकरेंचा दावा। अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक अजूनही का नाही? पंतप्रधानांनी फुलं वाहिली, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा सणसणीत सवाल। डरपोक सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतं, राज ठाकरेंची टीका। मनसेची मराठी माणूस आणि हिंदुत्वाची भूमिका भाजपसारखीच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। जागा वाटपा आधीच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि वंचितची धुसफूस सुरू। काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहादर। प्रकाश आंबेडकरांची टीका, तर दोस्ती करायची तर पूर्ण करा, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याचा दावा। सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन। ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।